सार्वजनिक पैशाची उधळपट्टी थांबवून साधेपणाचा स्वीकार करा, नागरिकांचे सत्ताधाऱ्यांना आवाहन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच जनतेला सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आणि साधेपणाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले। मात्र लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण अशीच सध्याच्या सत्ताधाऱ्यांची भूमिका असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्रात केंद्र, राज्य आणि बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची सत्ता असताना जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशांची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। इतिहासात माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी देशाला अन्नत्यागाचे आवाहन करण्यापूर्वी स्वतःच्या घरी एक वेळचे जेवण बंद केले होते। आधी केले मग सांगितले, हाच खरा नेतृत्वाचा धर्म असल्याचे सांगत सध्याच्या राजकारणावर टीका करण्यात आली आहे। भव्य मेळावे, कोट्यावधीच्या जाहिराती, पक्ष फोडणे आणि आमदारांची खरेदी विक्री यामध्ये सत्ताधाऱ्यांचे राजकारण अडकले असल्याचा आरोपही करण्यात आला। उत्तरदायित्व आणि त्याग सरकारपासून सुरू झाले पाहिजे या भूमिकेतून नागरिकांनी पुढील 7 मागण्या मांडल्या आहेत। पुढील 1 वर्ष अनावश्यक आणि भव्य शासकीय सोहळ्यांवर बंदी घालावी। सर्व शासकीय कार्यक्रम अत्यंत साध्या आणि कमी खर्चिक पद्धतीने आयोजित करावेत। खासदार, आमदार, महापौर आणि इतर लोकप्रतिनिधींनी 1 वर्षासाठी वेतन व भत्त्याचा स्वइच्छेने त्याग करावा। आत्ताच महानगरपालिकेमध्ये आम्ही महापौरांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो, पण महापौर काय आत्ता या ठिकाणी जागेवर नाही। काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये गेले, त्यांना खूप मोठं मेडल भेटलं। त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटलं की इराण या देशाला जणू काही 2 दिवसात संपू, पण त्याचं काही त्याच्याकडून झालं नाही। आणि त्यानंतर आपल्या या भारत देश असो किंवा या जगावर आर्थिक मंदीचे सावट आले। नरेंद्र मोदी यांना असं वाटलं, कोरोना काळामध्ये टाळ्या वाजवल्या, घंटा वाजवल्या किंवा उदबत्त्या लावल्या, अगरबत्त्या लावल्या आणि दिवे लावले तर कोरोना जाईल। परंतु काही विशिष्ट जनतेने त्याग केल्यामुळं त्यावेळेस कोरोनाचं संकट हे भारतामधून टळलं आणि आता तसंच झालं। त्यांना असं वाटलं की 2-3 महिने काय करावं आणि काय नाही, ॲटोमॅटिक तर काही युद्ध थांबलं नाही। झाला परिणाम असा, 5 राज्याच्या निवडणूक झाल्या। निवडणुकीमध्ये त्यांनी जो नाही तो खर्च त्यावेळेस केला आणि जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे युद्ध काही थांबणारं नाही आणि त्यासाठी त्यांनी संपूर्ण जनतेला विठीस धरलं आणि जनतेला आपल्या मनची बात सांगितली। मनची बात त्यांनी असं सांगितलं, स्वतः परदेश दौऱ्यावर जातात परंतु परदेश दौरे करू नका। त्यांनी सांगितलं सोने खरेदी करू नका। खरं म्हटलं तर गरीब जनतेकडे आमच्या सोनंच नाही, सगळ्यांचं सोनं हे बँकेमध्ये गहाण आहे। दळणवळणासाठी सर्वसामान्य जनतेला पेट्रोल आणि डिझेल वापरणं पण मुश्किल झालं आहे आणि त्याचा सल्ला, असा फुकटचा सल्ला नरेंद्र मोदींनी आपल्या भारतीय जनतेला दिला। परंतु हा देश आपला आहे, त्यासाठी आम आदमी पार्टीतर्फे काही त्याग करण्याची भूमिका या आम आदमी पार्टीने घेतलेली आहे आणि हेच धोरण अहिल्यानगरमध्ये किंवा आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये व्हावं अशी आमची आम आदमी पार्टीची इच्छा आहे। आणि त्यासाठी काही 7 सूत्री कार्यक्रम, 7 प्रकारचे कार्यक्रम हे करावेत यासाठी आम्ही आत्ता महापौरांना निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन आम्ही टपालमध्ये दिलं, कारण त्या ठिकाणी महापौर नाहीत। हे आम्ही पब्लिश करू न्यूजपेपरमध्ये आणि ते धोरण सर्व जनतेने राबवावं आणि महानगरपालिकेतील आयुक्तांनी सगळ्यांना सांगावं अशी आमची इच्छा आहे। कारण उधळपट्टी करणारे हे मोठे लोकच असतात, गरीब जनता उधळपट्टी करत नाही, म्हणून हे कार्यक्रम राबवा अशी आमची इच्छा आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।